नमस्कार मंडळी, अमुच्या गावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपला 3 वर्षाचा प्लॉट आता असा काही दिसत आहे। आंब्यांची जी काय आपण लागवड केली होती 2023 रोजी, ती आता आपण प्रूनिंग करून बऱ्यापैकी आता मशरूम किंवा छत्रीच्या आकारामध्ये ते झाड फुलू लागलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा आपण व्हिडिओ डिटेलमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा इंस्टाग्रामवरती पोस्टच्या माध्यमातून सतत सांगत ठेवलेले आहेत। आजचं आपण काय काम करून घेतलं आहोत, तर सगळं तुम्हाला जे काही शेत नांगरलेलं दिसतंय, बेसिकली आता हे एक पडीक जमीन होती। त्या पडीक जमिनीमध्ये आपण माळरान होतं बेसिकली, त्या इथे आपण 10x7 वरती, 10x10 वरती, 10x15 वरती असे बरेचसे व्हेरिएशन्स वापरून आंबा लागवड केलेली आहे, केसर लागवड केलेली आहे हाय डेन्सिटीमध्ये। आत्ता काय काम करत आहोत, तर आपण हे नांगरून घेतलेलं आहे। नांगरण्याचं कारण काय ते पण समजून घेऊया। पाऊस जवळ आलेला आहे आणि जेव्हा आपण झाडांना पूर्ण भरणं म्हणजेच काय, तर हे गेल्या वर्षीचं तुम्ही पाहू शकता इथे जमिनीवरून जी काय आपण माती चढवली आहे झाडांवरती, ते जे काम करायचं असतं त्याला पूर्ण भरणं असं म्हणतात। ते पुरण भरत असताना पाण्याचं साठवणूक जास्त त्या जमिनीच्या खोडापर्यंत येत नाही आणि दुसरी गोष्ट जी काय आपण खतं टाकतो झाडांना ती वेळेत व्यवस्थित तिकडे मिळतात। तर यंग जनरेशन शेतीकडे वळणं फार गरजेचं आहे। माझ्या मागे पाहू शकते चिंटू पिंटू सगळे, हा माझा मित्र संदेश आहे, सम्याचा भाऊ आहे, हा आपला गोटू आहे। तर एकंदरीत ही मुलं जी आहेत ती फार कोकणासाठी म्हणजे काय म्हणतो वरदान आहे। कारण का या मुलांनी जर शेतीला एकदम सिरियसली बघितलं तर खूप फ्युचर चांगलं आहे। कारण का तुम्ही आम्ही जे नवीन शेतकरी म्हणून बघायला येत आहोत इथे, अशा मित्रांची सोबत असणं फार गरजेचं आहे। कारण का आज आपण त्यांच्या मदतीमुळे त्यांच्या भरोशावरती शेती करायला चाललेलो आहोत। कारण का कालांतराने बैल नांगरकी वगैरे हे सगळ्या गोष्टी आता कमी होत चाललेल्या आहेत, परंतु पॉवर टिलर जो तुम्ही तिथे पाहू शकता, पॉवर टिलर जे ऑपरेटर आहेत, ही मुलं जी बघता तुम्ही छोटी ती लोक पॉवर टिलर एकदम चांगले हाताळत आहेत, चांगलं व्यवस्थित नांगरून देत आहेत शेत। एक बिझनेस अपॉर्च्युनिटी या मुलांसाठी पण होत आहे। त्याचबरोबर तुम्हाला कुठेही इन्व्हेस्ट न करता त्यांना बोलवून प्रॉपर कामं करून घ्यायची आहेत। कामं सोपी करणं फार गरजेचं आहे। जर हे नांगरलं नाही तर माणसांची मजुरी देऊन आपल्याला ते खतावं लागतं माती। पावसाळ्यामध्ये माती जड होते, ती माती पावड्याने खेचायला पण तेवढी जड जाते। माणसांचं काम देखील व्यवस्थित होत नाही आणि मजुरी बघायला गेला तर जास्त जाते। एक दिवसाचं काम कुठे 1.5 दिवसावर किंवा 2 दिवसावरती जातं। एकंदरीत काय तर ऑटोमायझेशन आणणं गरजेचं आहे शेतीमध्ये। दुसरी गोष्ट काय आहे तर अशी तरुण पिढी जी तुम्ही बघताय, सम्याचे सगळे हे भाऊ आहेत, तर हे सम्याचे भाऊ जे आहेत तसे तुमच्या गावामध्ये पण असे कितीतरी भाऊ असतील जे कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती काम करत आहेत। त्यांच्याशी पूर्णपैकी जोडून राहा आणि त्यांना बोलवून तुमच्या शेतीमध्ये काय फायदा होईल का, तुम्हाला पण 4 पैशांचा फायदा होईल, तुमचं शेत देखील नांगरून होईल आणि त्यांना देखील रोजगार निर्मिती होईल। असंच जेव्हा आपण करू तेव्हा कोकण जिवंत होईल। कोकणातल्या सगळ्या शेती ज्या आपल्या पडीक रानमाळ झालेला आहे किंवा आपण बोलू शकतो आता नापीक होत चाललेलं आहे, ते कुठे ना कुठेतरी चांगले बागेसारखं स्वरूप घेतील। आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत। जर तुम्हाला इस्रायल तंत्रज्ञान समजून घ्यायचं असेल, आपण लागवड कशी केलेली आहे हे समजून घ्यायचं असेल, तर अमुच्या गावाला नक्की भेट द्या। थँक्यू।